नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना तसेच इतर सर्व निराधार योजना तसेच दिव्यांग निराधार अनुदान योजना या सर्व लाभार्थ्यांचे एप्रिल महिन्यापर्यंतचे पैसे हे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मध्यवर्ती जे खातं आहे राज्याचं त्याच्यामध्ये त्या योजनांमध्ये हे पैसे जमा झालेले आहे आणि या आठवड्यातच हे पैसे जमा होणार होते, परंतु मित्रांनो काही ठिकाणी जमा झाले आणि काही ठिकाणी जमा झालेले नाही। तर मग हे एप्रिल महिन्यापर्यंतचे अनुदान कधी मिळणार आहे त्या संदर्भात नवीन तारीख या ठिकाणी आलेली आहे। जर विश्वसनीय सूत्राकडून ज्यावेळेस आपण विचारले त्यावेळेस त्यांनी सांगितले आहे की लवकरच हे पैसे जमा होणार आहे, त्या संदर्भातली तारीख सुद्धा आलेली आहे। तर ही नवीन तारीख काय आहे, कोणत्या दिवशी हे पैसे जमा होणार आहे आणि ज्यांना पैसे जमा झालेले नाही त्यांनी काय करायचं आहे त्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, डिसेंबर 2024 पासून डीबीटी मार्फत हे पैसे निराधारांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। या संदर्भातला 11 एप्रिल 2025 रोजी एप्रिल महिन्याचे पैसे जमा करण्यात आल्याचा GR सुद्धा निर्गमित झालेला आहे। विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टल मार्फत देण्यासंदर्भातला महत्त्वाचा GR या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे। त्यामध्ये स्पष्ट सांगितले आहे की मार्च 2025 पर्यंतचे अर्थसहाय्याचे पैसे जे आहे ते डीबीटीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे आणि सन 2025-26 या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे एप्रिल 2025चे अर्थसहाय्य डीबीटी मार्फत देण्यासाठी त्यांच्या बँक खात्यात जमा करायचे आहे। त्यासाठी सदर्भ योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जे खाते उघडण्यात आलेले आहे ते स्वतंत्र योजनानीय बँक खात्यात हे पैसे जमा करण्यात आलेले आहे। त्यासाठी 774 कोटी रुपयाचा निधी शासनाने वर्ग केलेला आहे आणि या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजनेला जे 1,500 रुपये मिळतात महिन्याला ते पैसे काही ठिकाणी रेग्युलर मिळतात आणि काही ठिकाणी मिळत नाही। हा जो प्रॉब्लेम आहे तो दूर करण्यासाठी आपल्याला डीबीटी लिंक करणे गरजेचे आहे। आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसेल तर तुम्हाला हे पैसे मिळत नाही। मोबाईल नंबरसुद्धा बँक खात्याला लिंक नाही, अशा लाभार्थ्यांना हे पैसे मिळालेले नाही। तर त्यासाठी डीबीटी लिंक करून घेणे गरजेचे आहे। मग डीबीटी लिंक करून घेण्यासाठी तुम्हाला बँकेत अशा प्रकारचा फॉर्म किंवा अर्ज भरून द्यावा लागेल। असा अर्ज भरून दिला की तुमची डीबीटी लिंक होऊन जाईल। मग डीबीटी लिंक झाले, आधार कार्ड लिंक झाले बँकेसोबत की तुम्हाला अशा पद्धतीचा मेसेज त्या ठिकाणी येणार आहे। असा मेसेज आला की समजायचं तुमचं या ठिकाणी डीबीटी लिंक झालेलं आहे। मग डीबीटी लिंक झाले असेल तर त्या ठिकाणी मित्रांनो जास्तीत जास्त आपण जर नॅशनल बँकेमध्ये खाते असेल तर नॅशनल बँक म्हणजेच भारतीय स्टेट बँक म्हणजे SBI तसेच बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, ज्या नॅशनल बँक आहे या बँकांमध्ये पैसे लवकर येतात कारण की त्यांचं नेटवर्क फास्ट असतं। जिल्हा मध्यवर्ती बँक जे असते आपले त्याच्यामध्ये थोडा उशीर लागतो पैसे येण्यासाठी। त्यासाठी मित्रांनो या बँकेमध्ये खाते येईल असेल त्या लाभार्थ्यांना लवकर पैसे मिळतात। मग त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड बँक खात्याला लिंक करणे गरजेचे आहे। मोबाईल नंबरसुद्धा बँक खात्याला लिंक करणे गरजेचे आहे, म्हणजेच डीबीटी करणे गरजेचे आहे। मित्रांनो, आपण मागील आठवड्यात तहसील कार्यालयात चौकशी केली असता त्यांनी सांगितलं होतं की 16, 17, 18 तारखेच्या दरम्यान हे पैसे जमा होतील, परंतु मित्रांनो काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहे। या ठिकाणी बघा, सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक दिवसापासून पैसे मिळालेले नव्हते, अनेक महिन्याचे त्यांचे मागील पैसे हे जमा झालेले आहेत। तर आपण बघू शकता की सोलापूर जिल्हा मोहोळ तालुक्यातील अपंगाचे 4,500 रुपये मिळालेले आहे। लाभार्थी त्यांना बघा 16/4 म्हणजे 16 एप्रिल रोजी 5 वाजता 1,500 रुपये जमा झालेले आहे। मग अशा पद्धतीने हे पैसे जमा झाले आहे, परंतु जे एप्रिल महिन्याचे पैसे आहे ते अजून जमा झालेले नाही। तर त्या संदर्भात महत्त्वाची तारीख समोर आलेली आहे मित्रांनो, 25 तारखेपर्यंत हे पैसे मिळणार आहे। आपण या ठिकाणी विश्वसनीय सूत्रांकडे पडताळणी केली असता, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की 25 एप्रिलपर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे पैसे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। 21 तारखेपासून ते 25 तारखेपर्यंत कधी पण हे पैसे तुमच्या खात्यात जमा होऊ शकणार आहे। त्यामुळे मित्रांनो आता काळजी करण्याची गरज नाही, कारण की 25 तारखेपर्यंत हे पैसे म्हणजे पुढील आठवड्यात सर्व लाभार्थ्यांचे मागील सर्व पैसे जमा होणार आहे। कारण की ज्या ज्या लाभार्थ्यांनी डीबीटी केली आहे त्या सर्व लाभार्थ्यांचे पैसे हे 25 एप्रिलपर्यंत जमा होणार आहे। कारण की मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अनेक जे पेन्शनधारक आहे, कर्मचारी आहे, सरकारी कर्मचारी आहे, त्यांचेसुद्धा पेमेंट किंवा पैसे पगार हे झालेले नाहीत। त्यामुळे या ज्या काही तांत्रिक अडचणी आहेत त्यामुळे सर्वच लाभार्थी तसेच कर्मचारी यांना हा त्रास सहन करावा लागत आहे। ह्या आठवड्यामध्ये जे काही सुट्ट्या वगैरे आल्या होत्या त्यामुळे अनेक लोकांचे पगार अडकलेले आहेत, तर आपले पण त्यामुळेच पगार अडकलेले आहे। त्यामुळे
21 तारखेपासून ते 25 तारखेच्या दरम्यान हे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले होते बैठकीमध्ये की विशेष सहाय्य योजनेच्या अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी प्रणालीद्वारेच करण्यात यावे। राज्यातील दिव्यांग नागरिकांसाठी राबवण्यात येणाऱ्या तसेच विशेष सहाय्य योजनेचे जे अर्थसहाय्य आहे म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ अनुदान योजना, इंदिरा गांधी निवृत्तीवेतन योजना या सर्व लाभार्थ्यांचे लाभ हस्तांतरण हे डीबीटी प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाले पाहिजे। ज्या लाभार्थ्यांचे बँक खाते आधार लिंक झालेले नाही यासाठी जिल्हाधिकारी यांनी कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी डीबीटी प्रणालीचा अवलंब करणे गरजेचे आहे। म्हणजे शिबिरे वगैरे आयोजित करून ज्या लाभार्थ्यांची डीबीटी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्या लाभार्थ्यांची प्रक्रिया ही तहसील मार्फत संजय गांधी विभागातून करण्यात यावी असे स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहे। त्यामुळे मित्रांनो, आता लवकरच हे तुमच्या बँक खात्यात हे पैसे जमा होणार आहे। तुम्हाला जर हे पैसे जमा झाले तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा, कारण की इतर लाभार्थ्यांना त्याची मदत होणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।